लॉजिक गेटमध्ये इलेक्ट्रिकल सर्किटचे प्रश्न सगळ्यात सोपे असतात। 2 मिनिटांमध्ये आपण 3 प्रश्न सोडवू। पहिला प्रश्न नीट 2022 चा। आता या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलंय की हा कुठला गेट आहे, तर तुला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, जेव्हा एलईडी चालू होईल तेव्हा आउटपुट 1 असेल, एलईडी बंद तेव्हा आउटपुट 0 असेल। त्याचप्रमाणे जेव्हा स्विच बंद असेल तेव्हा इनपुट हाय असतं, स्विच ओपन असेल तेव्हा इनपुट लो असतं। आता बघा, याला जर ग्लो करायचं असेल म्हणजे जर आउटपुट हाय पाहिजे असेल तर एक तर मला करंट असा फ्लो करावा लागेल किंवा एक तर करंट असा फ्लो करावा लागेल। म्हणजे या दोन्ही स्विच पैकी एक कुठलं तरी बंद पाहिजे, म्हणजे दोघांपैकी एक इनपुट हाय असेल तरच आउटपुट हाय आहे। हा कुठला गेट झाला सर? हा ऑर गेट झाला। तसंच नीट 2019 ला एक प्रश्न आलाय, यामध्ये आपल्याला एलईडी इथे लावलाय, त्यांनी काही फरक पडत नाही, काही खास हे नाही। इथून आपल्याला करंट फ्लो करावा लागेल जर एलईडी ला चालू व्हायचं असेल तर, आउटपुट हाय पाहिजे असेल तर। आता बघा, हे दोन्ही स्विच जर का कधी बंद असतील म्हणजे दोन्ही इनपुट जर हाय असतील तर करंट असा जाईल आणि एलईडी मधून जाणार नाही, लो रेजिस्टन्स पाथ मधून करंट जातो, म्हणजे तरच आउटपुट माझं 0 येईल। दोन्ही इनपुट हाय तरच आउटपुट 0। हा कुठला गेट झाला सर? हा नॅन्ड गेट झाला। तसंच या सर्किटमध्ये असे स्विचेस लावलेले। आता जर आपल्याला आउटपुट हाय पाहिजे असेल तर मला करंटला असं फ्लो करावं लागेल। करंट असा तेव्हाच फ्लो करेल जेव्हा हे दोन्ही स्विच काय असतील सर? ओपन असतील, कारण एक जरी स्विच बंद झालं तर करंट असा निघून जाईल, हे बंद झालं तर करंट असा निघून जाईल, बरोबर? म्हणजे दोघांपैकी एक जरी इनपुट हाय असेल तर आउटपुट 0 आहे। हा कुठला गेट आहे सर? तर हा नॉर गेट आहे।